आता एप्रिल महिन्यापासूनच सुरुवातीला उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय. आपण बघितलं तर आपण येवल्यातील एका टोमॅटो शेतात आलेलो आहे. ते अक्षरशः उन्हाच्या तडाख्यामुळे टोमॅटोचं पीक अक्षरशः खराब होत आहे. टोमॅटोची झाडं देखील जळून जाते अशी परिस्थिती आता निर्माण झाल्याची चित्र येवल्यात दिसून येते. आपण बघितलं तर टोमॅटोचं अक्षरशः गळ देखील होते, लाल देखील पडताय. त्यामुळे अक्षरशः टोमॅटो उत्पादक शेतकरी आज संकटात सापडलाय. आपल्यासोबत हाच तरुण टोमॅटो उत्पादक शेतकरी. काय सांगाल की किती एकर पीक होतं? आमचं 1 एकर पीक होतं टमाट्याचं, पण पावसाअभावी आमचं पीक हे पूर्णपणे नष्ट पण झालं मागच्या 15 दिवसापूर्वी. त्यानंतर इतकी उष्णतेची लाट आली एप्रिल महिन्यामध्ये, अजून तर जायचं आहे, इतकी लाट आली त्यामुळे आमचे टमाटे पूर्णपणे खराब झालेले. आता याचा तर भाव तर आम्हाला काही भेटत नाही आहे असा, कारण 3 साऱ्या आमच्या पडलेल्या आहे. आम्ही ते तर उचलू पण शकलो नाही भाव कमी असल्यामुळे. 7-8 रुपये फक्त किलोने भाव भेटतोय फक्त आम्हाला. काय मागणी करणार तू? आता सरकारकडे काय मागणी, याचे सरासरी 300-400 रुपये कॅरेटने तर भाव जायला पाहिजे, आणि हे करून काहीतरी नुकसान झाले हे तर भेटलं पाहिजे ना आपल्याला. एकूणच बघितलं तर अक्षरशः 5 ते 7 रुपये किलो बाजारभाव मिळत असल्याने आणि त्यातच आता उन्हाचा तडाखा टोमॅटो पिकाला बसत असल्याने नक्कीच टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसून येत आहे. नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.